नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटर या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज झालेल्या ग्रुप सी च्या पेपरचा आपण डिटेलमध्ये अनालिसिस घेतोय। आजचा विषय हा आपला इतिहास, कारण सेक्शन वाईज अनालिसिस घेतोय। रेवंत सर आपल्याला नेहमी सांगत असतात की आपण जेव्हाही आयोगाचा पेपर फ्रेम होतो ते आयोगाची एक चौकट असते, त्या अनुषंगाने आपली तयारी असायला पाहिजे। आणि आवर्जून मी तुम्हाला सांगतो, कंबाईन मेंटर या आयोगाच्या चौकटीवर वारंवार आपल्याला टेस्ट सिरीज असेल, इतर विषयाचं आपण प्रिपरेशन घेत असतो। आजच्या या सिरीज मध्ये आपल्या या PYQ मध्ये म्हणा किंवा आयोगाचा जो काही पेपर आहे, आजचा झालेला पेपर, आपण नेहमी डिस्कशन त्याच बेसवर घेत असतो। आपला पहिला प्रश्न आहे आजचा इतिहास या विषयाचा, कायम धारा पद्धत। मित्रांनो, ही ब्रिटिश भारतामधली पहिला सुरू एक तुम्हाला मी सुरुवातीला एक महत्त्वाचा क्ल्यू देतो। हा प्रश्न कुठून आलाय? हा प्रश्न महसूल पद्धती या चॅप्टर मधून आलाय। महसूल पद्धती, ओके। तीन प्रकारच्या ब्रिटिश भारतामध्ये महसूल पद्धती होत्या। कोणत्या? रयतवारी, महालवारी आणि कायमधारा। तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय? कायमधारा। लक्षात ठेवा, कायमधारा याच्यावर प्रश्न आलाय। ही पद्धत कुठं होती? बेंगॉल, बिहार म्हणजे बंगाल प्रांत, लक्षात ठेवा, ओडिसा मुख्यतः आणि उत्तरी कर्नाटक, ओके, उत्तरी कर्नाटक, ओके, या क्षेत्रामध्ये ही मुख्यतः पद्धत होती। काय होतं याचं वैशिष्ट्य? कायमधारामध्ये एकूण ब्रिटिश भारताच्या 19% क्षेत्रावर ही पद्धत होती। याच्यामध्ये ही सुरुवात कोणी केली? 1890 ला सुरू झाली होती, 1893 ला परमनंट केली, ओके। सुरुवातीला ही 10 वर्षाची होती, पुन्हा परमनंट केली, म्हणून नाव पडलं कायमधारा। याच्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याने भूमिका पार पाडली होती? महत्वाची, कॉर्नवालिस। लक्षात ठेवा, कॉर्नवालिस, म्हणून कॉर्नवालिसला कायमधारा पद्धतीचे जनक म्हणतात। हे परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे। मूळ प्रश्न असा आहे, कायमधारा पद्धत नेमकी होती काय? तर याच्यामध्ये काय असायचं? ब्रिटिश सरकार हे टॉपला, लक्षात ठेवा, ब्रिटिश सरकार कर देणारा, आणि एक वर्ग होता जो गोळा करणारा, ओके, जमीनदार, आणि ज्यांच्याकडून घेतला जात होता तो होता शेतकरी। आपल्याला प्रश्न इथं आलाय, या कायमधारा किंवा महसूल पद्धतीचा कोणत्या वर्गाला सर्वाधिक फायदा झाला? काय म्हटले? कोणत्या वर्गाला सर्वाधिक फायदा झाला? ऑप्शन आपल्या समोर आहेत, शेतकरी, जमीनदार, कारखानदार आणि कारागीर। इथं हे वाक्य बघा, कोणत्या वर्गाला जास्त फायदा झाला? तर आपण जर या पर्यायाकडे बघितलं तर महसूल कोण देत होतं? तर शेतकरी देत होता। कुणाकडे जमा करायचा? जमीनदाराकडे, आणि जमीनदार कुणाकडे जमा करायचा? ब्रिटिशांकडे। म्हणून शेतकऱ्यांचा फायदा झाला का? तर अजिबात नाही। जमीनदाराचा फायदा झाला का? लक्षात ठेवा, जमीनदाराचा खूप फायदा झाला। त्याचं कारण सांगतो, म्हणून जमीनदाराचा फायदा झाला, शेतकऱ्याचा नाही। कारखानदाराचा, लक्षात ठेवा, अजिबात नाही। कारागीर, अजिबात नाही। मग आपलं उत्तर काय? मेन प्रश्नाकडे बघा, 1 नंबरचं उत्तर काय येतं? फक्त ब येतं। मग आपण मूळ याच्याकडे येऊया, यांना का फायदा झाला नाही? यांना का नाही? यांना का नाही? यांनाच का फायदा झाला? त्याचं कारण, जमीनदार हा मध्यस्थ वर्ग होता। लक्षात ठेवा, जमीनदार काय करायचा? ब्रिटिशांसोबत फिक्स उत्पन्न करायचा, किंवा एकूण उत्पन्नाच्या किती टक्के? लक्षात ठेवा, एकूण उत्पन्नाच्या 1/10% जवळपास हा जमीनदार ठेवायचा, आणि बाकी ब्रिटिशांना द्यायचा। ब्रिटिशांना पण फिक्स अमाऊंट, म्हणजे सरकारना फिक्स अमाऊंट ठरवायचा। हा वर्ग एक काळ असा आला, एक लक्झरी लाईफ जगायला लागला। ग्रामीण भागातून हा वर्ग हळूहळू उत्पन्न वाढलं, शहराकडे आला, आणि ग्रामीण भागात एक नवीन वर्ग तयार झाला, ओके, लँड होल्डरलेस, ज्याला आपण म्हणू जमीनदारहीन वर्ग तयार झाला, ओके। आणि हा वर्गाला जास्त फायदा झाला, म्हणून जमीनदार हा महत्वाचा घटक होता, ज्यांना सर्वाधिक फायदा झाला। एक प्रश्न जर असा रिव्हर्स किंवा भविष्यात 26 ला 27 ला आपल्याला कंबाईन ग्रुप बी आणि सी ला जर प्रश्न आला आणि जर विचारलं कायमधारा महसूल पद्धतीमध्ये सर्वाधिक नुकसान कुणाचं झालं दादा, प्रश्न जर असा फ्रेम झाला, तर नुकसान झालं तर सरळ सांगायचं शेतकऱ्यांचं। त्याचं कारण, शेतकरी हा देशद्रोही लागला। वेळेवर जर शेतसारा नाही दिला तर जमिनीपासून बेदखल हे जमीनदार करायचे, ओके। आणि जमीनदार ठरलेल्या, लक्षात ठेवा, ऊन वारा पाऊस दुष्काळ, त्या ओला असू सुका असू, पिकू उत्पन्न होऊ न होऊ, शेतकऱ्याकडून काय करायचं? उत्पन्न घ्यायचं। आणि जमीनदार हा दिवसेंदिवस श्रीमंत होत होता, आणि शेतकरी दिवसेंदिवस देशद्रोही लागत होता। शेतकरी शेती कशाला सोडून दिलं, आणि लक्षात ठेवा त्यांच्या जमिनी गेल्या, आणि नवीन एक वर्ग तयार झाला, काय? लक्षात ठेवा, भूमिहीन वर्ग। तुम्हाला याचा परिणाम जो विचारला, तिसरा प्रश्न जो आला, कायमधारा पद्धतीचा परिणाम काय झाला? तर शेतकरी हा, लक्षात ठेवा, शेतजमिनी विकू लागला, कारण कर्जाच्या याच्या खाली विळाख्यात अडकला होता, आणि तो भूमिहीन म्हणून नवीन वर्ग तयार झाला। आणि जमीनदार
विलायती लक्झरी लाईफ जगू लागला, शहरात जाऊन राहू लागला आणि जमीनदार खूप श्रीमंत झाला. म्हणून आपल्या प्रश्नाला इथं व्यवस्थितपणे विचारले, व्यवस्थितपणे. कदाचित कोण्या परीक्षेला तुम्हाला हे क्षेत्र विचारतील, एकूण ब्रिटिश क्षेत्र विचारतील, तर 19% क्षेत्रावर होता, कुणी लागू केलं हे विचारेल. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. याच्या परिणामावर प्रश्न येऊ तर हा खरं तर परिणामावर प्रश्न आहे. ओके, वैशिष्ट्य विचाराल तर अशा प्रकारचे त्याच्यात क्रम होता, अशा प्रकारचा हा क्रम होता. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र किंवा साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? मित्रांनो, लाला लजपतराय लाल बाल पाल त्यापैकी जहाल विचारसरणीचं व्यक्तिमत्व लाला लजपतराय. पंजाबचा सिंह म्हणून ओळखतात, लक्षात ठेवा त्यांना. ओके, यांच्या संदर्भात आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्नाला जाऊ आपण आयटक नावाचा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बऱ्याच वेळा इथं प्रश्न आलाय. पण आजचा जो आपल्याला ग्रुप सी ला जो प्रश्न आलेला आहे ते वृत्तपत्र आणि साहित्या संदर्भात आहे. आपण त्याच अँगलने या व्यक्तिमत्वाला बघूया. लाला लजपतराय यांचं जर आपण एकंदरीत कार्य बघितलं लाला लजपतराय यांचं, ओके, त्यांनी पंजाब हे वृत्तपत्र प्रकाशित केलं, त्यांनी यंग इंडिया ग्रंथामध्ये लेख लिहिला, त्यांनी वंदे मातरम, नोट करा, वंदे मातरम, ओके, वृत्तपत्रातून पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी हे सिद्धांत मांडला, पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं लिखाण केलं. तर आता आपल्या समोर आहेत याच्यापैकी त्यांचा संबंध कोणत्या वर्तमानपत्र आणि साहित्याशी नाही. व्यवस्थित जर बघितलं आपण, त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केलं का? तर केलं होतं. ओके, पंजाबी हे वर्तमानपत्र कधी तुम्हाला वाचण्यामध्ये द पंजाबी येईल, पण पंजाबी हे वर्तमानपत्र प्रकाशित केलं होतं. त्यांनी यंग इंडिया ग्रंथामध्ये लेखन केलं होतं का? तर त्यांनी यंग इंडिया ग्रंथाचं लेखन केलं होतं. यस, किंवा ह्या ग्रंथाचं लेखन त्यांनीच केलं होतं, म्हणून हे दोन्ही बरोबर आहे. तिसरं, वंदे मातरम या वृत्तपत्रावर त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स ही थिअरी सिद्धांत मांडला होता का? मित्रांनो, इथं तुम्हाला थोडी येता अडचण होते. वंदे मातरम मध्ये लिखाण केलं होतं, त्यांचं वंदे मातरम वर्तमानपत्र होतं, हे सगळं बरोबर आहे. हे लेख लिहिला होता का? हेही बरोबर आहे. परंतु पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी नावाचा लेख वंदे मातरम मध्ये लिहिला नव्हता. तर कशामध्ये लिहिला होता? तुम्हाला इथं आता थोडा ट्रिकी प्रश्न आहे. त्यांनी द पंजाबी किंवा या पंजाबी नावाच्या, लक्षात ठेवा, पंजाबी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये कधी वाचण्यात येईल असं द पंजाबी, दोन्ही बरोबर आहे, याच्यामध्ये लेख लिहिला होता, म्हणून वंदे मातरम मध्ये नव्हता, म्हणून हे चुकलं. म्हणजे इथपर्यंत चूक आहे, इथून पुढचं वाक्य बरोबर आहे. पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी द पंजाबी मध्ये लिहिली होती किंवा पंजाबी मध्ये, परंतु वंदे मातरम लिहिली होती, म्हणून हे वाक्य चुकल्यामुळे आपल्याला हे क पर्याय चूक करावं लागतं. दुसरं, पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया ग्रंथात त्यांनी लिखाण केलं होतं का? पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं, लक्षात ठेवा, त्यांनी लिखाण केलं होतं का? तर त्यांनी लिखाण केलं होतं. मग आता काय विचारले? कशाशी संबंधित नाहीत, तर कशी संबंधित नाहीत. मग केवळ क कुठे दिसतंय का? इथं केवळ क. कळालं तुम्हाला आता? आता याशिवाय लाला लजपतराय आपल्याला इतिहासामध्ये एवढेच माहित होते का? एवढेच परीक्षेला नाही, आपल्या प्रश्नासंदर्भात एवढेच. याशिवाय त्यांचं साहित्य आणि वर्तमानपत्राचे लिखाण होतं का? तर होतं. ओके, त्यांचं द पीपल नावाच्या, अक्षर ठेवा, द पीपल कधी परीक्षेला आलं तर न्यू इंडिया, याशिवाय वंदे मातरम आपण इथं सांगतो. कारण वंदे मातरम तीन व्यक्तिमत्वा संदर्भात आहे. कधी तुम्ही बिपिनचंद्र पाल नावाचं व्यक्तिमत्व ऐकलं असेल, अरविंद घोष, लक्षात ठेवा, त्यांनी राजकीय संन्यास घेऊन वेदाकडे वळले किंवा अध्यात्माकडे वळले. तत्पूर्वी त्यांना वंदे मातरम संदर्भात शिक्षा झाली होती किंवा त्यांचं नाव आलं होतं वंदे मातरम वर्तमानपत्र संदर्भात. ठीक आहे, म्हणून वंदे मातरम हे 3 व्यक्ती संदर्भात आहे. तरी लाला लजपतराय यांचं लिखाण होतं का? सुरू केलं होतं का? तर होतं. त्याच्यामुळं, परंतु हा लेख त्याच्यात लिहिला नसल्यामुळं इथं आपलं हे चूक केलं. बाकी त्यांनी पंजाबी असेल, यंग इंडिया असेल, वंदे मातरम असेल, पॉलिटिकल फ्युचर इंडिया ग्रंथ असेल, या संदर्भात त्यांचं लिखाण होतं. ओके, आणि आपल्याला परीक्षेला ग्रुप बी असेल, राज्यसेवा असेल किंवा ग्रुप सी किंवा इतर एक्झामला लाला लजपतराय नावाचं व्यक्तिमत्व हे जहाल विचारसरणीचं व्यक्तिमत्व होतं. सायमन कमिशनला विरोध करत असताना जेव्हा लाहोरला अधिवेशन चालू होतं, विरोधामध्ये आंदोलन, त्यावेळेस नेतृत्व केलं होतं. लाठीचार्ज झाला, जखमी झाले आणि 1 महिन्यानंतर निधन झालं. ओके, लाला लजपतराय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष 1920 ला मुंबईला, आयटक. असे बरेच आपल्याला परीक्षेला प्रश्न आले आहेत. जहाल विचारसरणीचं म्हणजे काँग्रेसमधली जहाल विचारसरणीचं व्यक्तिमत्व होतं का? लाल बाल पाल, त्यापैकी लाल. त्यानंतर काही काळानंतर ते राजकारणापासून दूर गेले, अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेतून भारतात स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी काम केलं होतं. ओके, पुढे जाऊया. 3रा नंबरचा प्रश्न आहे 1919च्या कायद्या संदर्भातला. त्रुटीच्या चौकशी करण्यासाठी
1919च्या कायद्याच्या त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? ऑप्शन आहेत मुडीमन कमिटी 1924 ची होती, सायमन कमिशन 1925, 27ला भारतात, 26-27ला आलं होतं, 27ला भारतात. लॉर्ड मेकॉले कमिटी ही 1835च्या दरम्यान, लक्षात ठेवा. पुन्हा ओके, हंटर कमिटी विचारले, हंटर आयोग नाही. ओके, हंटर कमिटी, ही हंटर कमिटी 1919लाच होती आणि जर आयोग म्हणाल तर 1882ला. ओके, ज्याला आपण आता काही पुस्तकं तुम्हाला हंटर आयोग, हंटर, पण हे शिक्षणासंदर्भात होतं हे, आणि ही होती जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासंदर्भात. आता आपल्या समोर काय म्हटलंय, 1919च्या कायद्याच्या त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली? 1919चा कायदा, ज्याला आपण काय म्हणतो, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, भारत परिषद कायदा 1919. आता याच कायद्याला टिळकांनी टीका केली होती, उजाडला पण सूर्य कुठं आहे, जनाब दिल्ली बहुत दूर है, किंवा दिल्ली बहुत दूरस्थ, किंवा दिल्ली बहुत दूर आहे. ठीक आहे, आता याची त्रुटीची चौकशी करण्याची कोणती कमिटी? तर ऑप्शन हे दोन तर कटले, कारण मी तुम्हाला सांगितलं हंटर कमिटी हा शब्द आला तर लक्षात ठेवायचं जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी. हंटर कमिशन किंवा हंटर आयोग तर शिक्षणासंदर्भात. सायमन कमिटी आणि मुडीमन कमिटी, सायमन कमिटी स्थापन झाली होती का 1919च्या कायद्यासंदर्भात होती, परंतु 1919च्या कायद्याचा अभ्यास करून भविष्यातील भारतातील घटनात्मक सुधारणा ओके देण्यासंदर्भातली ही कमिटी होती. आणि याच्या संदर्भातच ही कमिटी भारतामध्ये 7 सदस्यीय, सगळे ब्रिटिश सदस्य होते. याच्यामुळे भारतामध्ये सायमन गो बॅक आंदोलन झालं होतं, त्यामुळे हाही पर्याय कटला. राहतं कोणतं? मुडीमन समिती. साहजिक लक्षात ठेवा, मुडीमन समिती 1924ला स्थापन झाली. या कमिटीचं नावच होतं, लक्षात ठेवा, त्रुटी 1919च्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ही कमिटी स्थापन झाली होती. आता उत्तर काय येईल? तर फक्त अ उत्तर येईल. ओके, उत्तर काय येईल? आन्सर फक्त अ. पुढे जाऊया. 4थ्या नंबरचा प्रश्न आहे. लॉर्ड हार्डिंग नावाचा ओके गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया 1844 ते 48च्या काळात ओके भारतामध्ये होता. यांच्या काळामध्ये पहिलं युद्ध झालं. आता पहिलं म्हणते कोणतं युद्ध झालं? ऑप्शन पहिला काय म्हणतं? अँग्लो मराठा युद्ध. हे एकूण 3 युद्ध होते, लक्षात ठेवा. अँग्लो मराठा युद्ध किती झाले होते? 3. याला थोडं खाली घेतो मी, तुम्हाला लक्षात येईल. 3 युद्ध होते, परंतु ह्या कालखंडात बसतेत का बघा. कधी झाले होते? 1775 ते 82 ला पहिलं, हे बसत नाही. अँग्लो मराठा पहिलं. दुसरं 1803 ते 5 हेही बसत नाही. तिसरं 1817-18 हेही बसत नाही. त्याच्यामुळे हा पहिला पर्याय तर कटला अँग्लो मराठाचा. दुसरं राहिलं इंग्रज शीख युद्ध. आता ऑप्शन बघा, इंग्रज शीख युद्ध. मित्रांनो, इंग्रज शीख युद्ध बसते का? तर आपण जर व्यवस्थितपणे बघितलं तर 1845-46 ला पहिलं युद्ध झालं होतं, अँग्लो शीख युद्ध. परफेक्ट बसतं या कालखंडासंदर्भात. परफेक्ट बसतं. कारण का? अँग्लो शीख युद्ध हे पहिलं युद्ध 1845 आणि सुरुवात झाली 46 समाप्त झालं, म्हणून हा पर्याय बसतो. उत्तरही हेच आहे. आता जर बघितलं आपण अँग्लो शीख युद्ध किती झालते? तर 2 झालते. दुसरं कधी झालतं? इथंच तुम्हाला सांगतो, भविष्यातल्या परीक्षेला प्रश्न आला तर 1848 ला सुरू झाला आणि 49 ला, म्हणून ह्याला सेकंड अँग्लो शीख वार म्हणतात, त्याला फर्स्ट अँग्लो शीख वार म्हणतात. आता अफगाण युद्धाचं पण स्पष्टीकरण बघूया. अफगाण युद्ध किती? 2 झाले होते. पहिलं अफगाण युद्ध 1839 ला सुरू झालं, 42 पर्यंत, याला म्हणतात अँग्लो अफगाण वार फर्स्ट. आणि दुसरं कधी झालं होतं? 1878 ला ते 82 पर्यंत, त्याला अँग्लो अफगाण सेकंड म्हणतात. आता जर व्यवस्थितपणे आपण बघितलं, आता हे मुघलांसंदर्भाचं हे सोडून द्या, हे आपल्या याच्यामध्ये, कारण अँग्लो मुघलांचे युद्ध झाले होते. ह्याच्या जर युद्ध विचारल्यामुळे हे एकंदरीत आपल्याला, आता हे जे दुसरं युद्ध आहे आणि हे युद्ध कोणत्या गव्हर्नर इंडियाच्या काळात झालं? हे झालं होतं डलहौसीच्या काळात. हे झालं होतं, लक्षात ठेवा, ॲलन बरो, म्हणजे बघा आता मॅटकॅप, ऑकलँड आणि ॲलन बरो, हे ॲलन बरोच्या काळात झालं होतं. आणि ह्या वेळेस कोण होता? तर लिटनच्या काळात सुरुवात झाली आणि रिपनच्या काळात समाप्त झाली. म्हणून पर्यायामध्ये जरी आपण बघितलं तर हे येत नाही. काय? पर्यायामध्ये जरी बघितलं आपण तर हे येत नाही, लक्षात ठेवा. ओके, कोणतं? बाकीचं. मग काय येतं? इंग्रज शीख युद्ध हे लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये झालं होतं. आता हे याच्या संदर्भात थोडं आणखीन एक्स्ट्रा सांगतो. 1846 ला एक ट्रीटी झाली, ज्याला आपण तह म्हणतो. लाहोरच्या तहानं युद्ध समाप्त झालं होतं आणि हार्डिंगच्या काळा संदर्भात आहे. पुढे जाऊया. 5व्या नंबरचा प्रश्न आहे 1915 ला. ओके, बरोबर आहे 1915, कारण का हे गांधीजी संदर्भात आहे. 9 जानेवारी 1915 ला बापूजी भारतामध्ये आले आणि हा दिवस आपल्याकडे काय प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतात.
2 वर्षासाठी किंवा सॉरी 1 वर्षासाठी करार गेलेले बापूजी 1893 गेले होते आफ्रिकेला. जवळपास 21.5 ते 22 वर्ष आफ्रिकेमध्ये राहिले आणि कायमच्या आफ्रिके देशातलं काम सोडून साऊथ आफ्रिकेमधलं भारतामध्ये 9 जानेवारीला आले. त्यानंतर गांधीजी भारतात आल्यानंतर हा लय महत्वाचा पॉइंट आहे, कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले? एक ऑप्शन बिहार मधल्या चंपारण्यातील नीलचा प्रश्नाचा, बरोबर आहे, नीलचा प्रश्न. ओके, गांधीजींनी पहिला प्रश्न हाच हाताळला म्हणून पहिला सत्याग्रह आहे भारतामधला. आजच्या बिहार मधलं चंपारण क्षेत्रामध्ये काय होतं? नीळ उत्पादनासंदर्भात शेतकऱ्यावर वारंवार, लक्षात ठेवा, ब्रिटिश ओके मळेवाले काय करायचे? दबाव टाकायचे, तुम्ही नीळचं उत्पादन घ्या. आणि या संदर्भाचा खूप महत्वाचा प्रश्न होता. एक स्थानिक जमीनदार होते, त्यांनी गांधीजींना लखनौ अधिवेशनाच्या वेळेस विनंती केली, बापूजी अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आणि हे पहिलं भारतामधलं 1917ला चंपारण्यामधलं गांधीजींनी हे आंदोलन केलं आणि याला यश आलं. इथे एक तुम्हाला एमपीएससीला प्रश्न येतो तो सारखा, गांधीजींच्या या पहिल्या चंपारण सत्याग्रहाच्या वेळी महाराष्ट्रामधून कोण महिला सहभागी झाल्या होत्या ज्यांनी गांधीजींचं मराठीमध्ये पहिलं चरित्र लिहिलं होतं? कमेंट नक्की करा ते व्यक्तिमत्व कोण आहे ते. दुसरं खेडा सत्याग्रह. खेडा लक्षात ठेवा, हे कुठलं गुजरात मधलं क्षेत्र आहे. शेतकऱ्या संदर्भातच हे आंदोलन होतं, लक्षात ठेवा. याही ठिकाणी गांधीजींनी यशस्वीपणे हे शेतसारा वारला म्हणून लक्षात ठेवा, याच्या संदर्भातलं हे आंदोलन होतं. दुष्काळ पडला होता आणि शेतसारा कमी करावा या संदर्भातलं याही ठिकाणी गांधीजींना यश आलं. पुढं अहमदाबाद हे काय कामगारासंदर्भातचा, मिल मालक आणि मजदूर प्लेगचं बोनस या संदर्भातला, कारण ओके ज्याला आपण म्हणूया बोनस संदर्भातला मिल मजदूर आणि मालक यांच्यातला वाद होता. आणि शेवटी गांधीजींनी या ठिकाणीही लक्षात ठेवा काय केलं? नेतृत्व केलं, यश आलं. म्हणून कधी पाठ करत असेल तर ही ट्रिक पाठ करा, चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा असा सिक्वेन्स आहे आंदोलनाचा. हे सगळे 17 ते 18च्या दरम्यान ओके आंदोलन झाली होती. याच्यानंतर आपण चौथा जो पर्याय बघितला, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्मिती, हे चूक आहे. त्याचं कारण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हे गांधींचा संबंध होता, कारण 1909चा मोर्ले मिंटो नावाचा, कोणता? मोर्ले मिंटो नावाचा काय झाला होता? सुधारणा कायदा आला होता, त्याला मोर्ले मिंटो ओके रिफॉर्म ऍक्ट म्हणतात. या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता. म्हणून अ बरोबर, ब बरोबर आणि क बरोबर. मग गांधी संदर्भात ड नाही का? तर नाही आहे, लक्षात राहू द्या. म्हणून आपल्याला अ ब क कुठे दिसतंय बघा, अ ब क 1 नंबरला, पण हे उत्तर आहे. अ ब क हे उत्तर आहे कोणत्या? गांधीजींचं 1915ला भारतानंतर केलेल्या कामाचं. ठीक आहे, स्वरूप. पुढचा प्रश्न आहे 3 सप्टेंबर 1942. हा प्रश्न कोणत्या चॅप्टर मधून आला आहे? चले जाओ चळवळी भारतामध्ये जे जे समांतर सरकार स्थापन झाले होते, उदाहरणामध्ये महाराष्ट्रामधलं क्रांतिसिंह नाना पाटलाचं प्रति सरकार किंवा पत्री सरकार, इथला हा प्रश्न फ्रेम झालाय. जसं बलियामध्ये, लक्षात ठेवा, बिहारमध्ये, यूपी मध्ये, ओडिसामध्ये जे काही समांतर सरकार स्थापन झाले होते, त्याचप्रमाणे हे महाराष्ट्रामधलं क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, सातारा आणि सांगली जिल्ह्यासंदर्भातला हा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं तुम्हाला मला थोडं क्ल्यू दाखवायचं, लक्षात ठेवा. ह्या प्रश्नासंदर्भात थोडं समजून सांगायचं, कारण हा प्रश्न आपल्याला थोडा अवघड वाटतं. बघा आता 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचं खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्याने नेतृत्व केलं होतं? ऑप्शन आहेत कृष्णाराम कुऱ्हाडे, वी.स. पागे, गोविंद खोत, डॉक्टर एकर सोहनी. लक्षात ठेवा, यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर आता कोण नेतृत्व केलं होतं? तुमच्या वाचण्यात तुम्हाला असं वाटेल की आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे. मी तुम्हाला पहिल्या सुरू सांगितलं की प्रश्न कुठून आलाय ते. आता काय नाव आलंय? वी.स. पागे. पूर्ण नाव काय? विठ्ठल सकाराम पागे. डॉक्टर एकर सोहनी म्हणजे लक्षात ठेवा यशवंत कृष्णा सोहनी. मी हे नाव का सांगतोय आता तुमच्या लक्षात येईल. सांगली आणि सातारा पर्टिक्युलर लक्षात ठेवा, ह्या 2 ठिकाणी तासगाव दिले बरं का, लक्षात ठेवा. आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे की समांतर सरकार महाराष्ट्रामधलं कुठं होतं? कोणी विचारेल वर्तमान जिल्हे कोणते तर सांगायचं. मेजॉरिटी क्षेत्र होतं सातारा आणि काही क्षेत्र सांगलीचं. नेतृत्व कोणी केलं होतं? क्रांतिसिंह नाना पाटील. पण प्रश्नामध्ये कुठं दिसत नाही क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न कसा फ्रेम झालाय? तर तुमच्यासाठी एक महत्वाचं महत्वाचं तुम्हाला हे सांगतो, लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट दाखवतो, तो अत्यंत महत्वाचा आहे, जेणेकरून आता तुम्हाला हे कंबाईन मेंटर ऑफिशियल चॅनलला हे स्क्रीनशॉट मिळून जाईल.
परंतु आता आपल्याला जो बघायचं ह्या प्रश्नामध्ये, कारण डेटा तुम्हाला हे खूप महत्वाचा डेटा आहे, जो प्रश्न फ्रेम झालाय तो प्रश्न आपल्याला क्ल्यू देऊन जातोय. काय क्ल्यू देऊन जातोय? समांतर सरकारवर प्रश्न विचारला आणि व्यक्ती विचारलेत आणि नेतृत्व असं विचारले की तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चाचं नेतृत्व कुणी केलं होतं. काय विचारले? तासगाव, लक्षात ठेवा, मामलेदार कचेरीवर मोर्चाचं नेतृत्व कुणी केलं होतं. आता व्यवस्थितपणे बघा, तुम्हाला दिसतंय का? मी एक तुम्हाला छोटस एक सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक न्यूजपेपर आहे आणि त्या न्यूजपेपरमध्ये 2021ला एक थिसिस, ज्याला आपण म्हणतो जर्नल, प्रकाशित झालं होतं आणि त्या जर्नलमध्ये लेख आला होता. कोणता लेख होता? तासगाव मामलेदार कचेरी आणि समांतर सरकार संदर्भातला, आणि त्याच्यामध्ये कोणी नेतृत्व केलं विचारलं होतं. माफी असावी, तुम्हाला क्लिअर दिसेल का नाही की अवघा इथं नाव दिले कृष्णाराम कुऱ्हाडे, वी स पागे, गोविंद खोत, बघा नोट करा, गोविंद खोत आणि डॉक्टर सोहानी यांच्याकडे सोपवलं होतं असं म्हणतात. ओके, आता एवढं सांगायचा उद्देश हा होता माझा की बघा कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारतायत. नाव काय होतं त्या पेपरमध्ये आलेलं? सातारा जिल्ह्यातील सन 1942च्या चळवळीतील स्वातंत्र्य लढा संदर्भात व्यक्तीचं नाव आहे. मी त्या व्यक्तीचं नाव मुद्दाम सांगतो बघा. ते इतिहास विषयाचे प्रमुख आहे, ज्याला HOD म्हणतो. कॉलेजचं नाव आहे मुदोजी महाविद्यालय फलटण. ओके, मी सरांचं नाव नाही सांगत. हे लेख आहे तो पेपर मधला आणि तिथं ही बातमी होती. आता 2021ची आपल्याला 2026च्या ग्रुप सी ला ही प्रश्न आलाय. ठीक आहे, इट्स ओके. थोडा आउट ऑफ बॉक्स वाचेल, पण समांतर सरकारवर प्रश्न होता. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर वरील पैकी सर्व. सर गॅरंटेड वरील पैकी सर्व, पुरावा दाखवलाय 100% वरील पैकी सर्व. लक्षात ठेवा, आम्ही वेळ घेतो आन्सर सांगायला, लक्षात ठेवा, किंवा आपण स्पष्टीकरण देतो. एका मिनिटामध्ये आपण आन्सर सांगू शकतो. इतिहासचे 10 प्रश्नाचे 1 मिनिट बस झालं, परंतु हे स्पष्ट होणं, सविस्तर माहिती होणं पण गरजेचं आहे. तासगाव मामलेदार कचेरीवर आता ह्याच्यामध्ये हे काम कोणी दिलं होतं? तर क्रांतिसिंह नाना पाटलांनी दिलं होतं. कुणी दिलं होतं? क्रांतिसिंह नाना पाटलांनी. आता तुम्हाला कृष्णाराम कुऱ्हाडे वाटल. ओके, आता हे बाकी लक्षात ठेवा, हे जे नावं बघितले हे सगळ्यांचा संबंध होता का? तर 100% संबंध होता. तुम्हाला मी आता पुरावा दाखवलाय. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील 1857 उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? हा प्रश्न कुठून आलाय? शेतकऱ्यांचे उठाव, आदिवासींचे उठाव आणि नागरी उठाव. मग हा प्रश्न कशा संदर्भात आहे? नागरी उठावा संदर्भातला प्रश्न आहे. 1857चा उठाव आणि महाराष्ट्र हा आपला टॉपिक इतिहासामध्ये वारंवार प्रश्न येणार आहेत आणि इथं प्रश्न फ्रेम झालाय. 4 पर्याय दिलेत. प्रश्न काय बघा, विधान बरोबर विचारले, 4 पर्याय आहेत. अ ब क ड. मी सांगेल तुम्हाला, हा प्रश्न बघा येऊ शकतो तुमच्या लक्षात येईल. 4 प्रश्नाचा 1 प्रश्न केलाय. मी परत रिक्वेस्ट करतो तुम्हाला, ग्रुप सी चा जरी पेपर असला तर टपनेस राज्यसेवेचा आहे. बघा आता कसं ते. साताराचे छत्रपती प्रतापसिंह यांची गेलेली राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केला. पहिलंच वाक्य चूक. PYQ मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा प्रयत्न आलाय. साताऱ्याची गादी वाचवण्यासाठी इंग्लंड पर्यंत प्रयत्न केले होते. काय? साताऱ्याची गादी वाचवण्यासाठी इंग्लंड पर्यंत प्रयत्न केले होते. आता मग मला सांगा, इंग्लंड पर्यंत कोण गेलं होतं? तर रंगो बापूजी गुप्ते गेले होते. पॉइंट नोट, रंगो बापूजी गुप्ते हे गेले होते. निराश होऊन वापस आल्यानंतर 1857 उठावाच्या प्लॅनिंग मध्ये यांचं योगदान होतं. लक्षात ठेवा. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, ओके, यांच्यासोबत यांचं पण प्लॅनिंग मध्ये योगदान होतं. म्हणून हे चूक. कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या आणि 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केला. 100% चूक आहे. 27व्या लय वेळा प्रश्न आलाय. रामजी सिरसाट, लक्षात ठेवा, रामजी सिरसाट यांच्यावर कोल्हापूर संस्थान, त्याच्यामुळं 28 नाही 21 नाही 27व्या फलटण लक्षात ठेवा तुकडीनं. म्हणून हे ब पण चूक. नरगुंदाचे भावे, बघा काय म्हणते, नरगुंदाचे भावे या संस्थानिकाच्या दत्तक पुत्र आमन झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केला. एकदम वाक्य बरोबर आहे. कसं बघा, नरगुंदा कुठे येतं? हे धारवाड, लक्षात ठेवा, धारवाड. आणि इथलं व्यक्तिमत्व कोण होतं? बाबासाहेब भावे. नोट करा, बाबासाहेब भावे. बाबासाहेब भावे यांनी काय केलं? मे 1858 ला बंड केला. पण का बंड केला?
दत्तक पुत्र अमान्य झाल्यामुळं. धारवाड जिल्ह्यातील लक्षात ठेवा छोटस संस्थान होतं आणि दुर्दैवानं 1843 त्यांचा एकुलता एक मुलगा ओके निधन पावला होता. आणि शेवटी मॅन्सन नावाचा दक्षिण महाराष्ट्रातील एक ब्रिटिशांचा एजंट होता, त्याला काय म्हणू आपण, पॉलिटिकल एजंट मॅन्सन. नोट करा, या मॅन्सननं काय केलं, दत्तक वारसा नाकारला. त्यामुळं बाबासाहेब भावे यांनी प्लॅनिंग केली, सभोवतालच्या गावातील संस्थानाशी पत्रव्यवहार केला. इथं तुमच्या भविष्यातील एमपीसीला प्रश्न येईल, लक्षात ठेवा. नरगुंदाचे किंवा धारवाडचे नरगुंदाचे भावे यांनी कोणत्या संस्थानाशी पत्रव्यवहार केला होता, तर उत्तर सांगायचं सातारा, कोल्हापूर यांच्याशी पत्रव्यवहार केला. कारण 1857चा उठाव सहभागी झाले होते हे संस्थान, म्हणून हे बरोबर आहे. आता काय केलं, मॅन्सेनचा ओके खून झाला आणि काय झालं, या मॅन्सेनचा खून केला लोकांनी, कारण इतकं उठाववाले चिडले होते. मॅन्सेनचा खून झाला पण शेवटी हा उठाव दाबला गेला. काय केला गेला, उठाव दाबला गेला. पुढं 11 एप्रिल 1858 रोजी आंबापाण्याच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. हे बरोबर आहे मित्रांनो, हाही तुमच्या PYQ मध्ये प्रश्न येऊन गेला. मी काही वेगळं सांगत नाही. तुम्ही कधी नाव ऐकलं असेल बघा, करजा सिंग ओके किंवा कजार सिंग नाव ऐकलं असेल. इथं तुम्ही हे नाव ऐकलं असेल खानदेश. PYQ मधला प्रश्न आहे, काही वेगळा नाही लक्षात ठेवा. खानदेश, आंबापानीची लढाई ओके आंबापानीची लढाई या संदर्भातला हा प्रश्न आहे. कुठं, शिरपूर जवळील ठिकाण होतं लक्षात ठेवा तत्कालीन शिरपूर. आता हे कुठं येतं, त्यावेळेच खानदेश क्षेत्र म्हणजे मध्य प्रदेश मध्ये आंबापानी जंगलात खाजा सिंग किंवा आपण करजा सिंग म्हणतो यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळं क आणि ड बरोबर आहे. कुठं दिसते तुम्हाला क आणि ड, तर 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. कुठं 2 नंबरचं उत्तर, 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 8व्या नंबरचा प्रश्न एकदम सोपा. वारंवार काँग्रेसच्या अधिवेशनावर आलेला प्रश्न. तुम्हाला या चॅप्टरचं नाव सांगतो, प्रश्न कुठून आलाय. काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या राजकीय संघटना, ज्याला आपण म्हणतो काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या प्रादेशिक संघटना आणि काँग्रेसचे सेशन, जो आपला इतिहासामधला चॅप्टर तिथून हा प्रश्न आहे. काय विचारले, काँग्रेसच्या एका साईडला दिलेत अधिवेशनाचा क्रम दिला, 2रं 3रं 4थं आणि 5वं. या ठिकाणी वर्ष दिले, या ठिकाणी कुठं झालं ते ठिकाणं दिलेत आणि संबंधित अध्यक्ष विचारले. मित्रांनो, कंबाईन मेंटॉरच्या युट्यूबवर इतिहास विषयाचं PYQचं लेक्चर अपलोड आहे. त्या लेक्चरमध्ये मी कमीत कमी 2 ते 3 वेळा हे समजून सांगितलेलं आहे. जर वेळ मिळाला तर मागचे PYQ पण बघून घ्या, कारण रिपीट प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे, असं काही नाही, काही वेगळं नाही. कलकत्त्याला अधिवेशन भरलं, त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. मद्रासला अधिवेशन भरलं होतं, त्याचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी. आणि ज्यांनी ग्रुप बी दिला त्यांना तर हा प्रश्न सुटलाच. ओके, अलाहाबादला जो अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं 4थं अधिवेशन, याचे अध्यक्ष कोण होते, तर जॉर्ज यूल. आणि 5वं अधिवेशन मुंबईला विलियम एडरबन. आता उत्तर सांगा, तुम्हीच लावा आता जोड्या. ओके, तर उत्तर काय येईल, 1 नंबरचं उत्तर येऊन जाईल. लक्षात ठेवा, 1 नंबरचं उत्तर काय येईल, 1 नंबरचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न, सेकंड लास्ट प्रश्न आजच्या इतिहास सिरीज मधला. खालील वर्णनावरून समाजसुधारकाची बघा ओळखा. कुणा संदर्भातलं हे विधान आहे म्हणतंय. आपल्या समोर आहेत ज्ञानप्रकाश, हे मराठी वृत्तपत्र काढलं. त्यांना जस्टिस ऑफ पीस ही राव बहादूर पदवी मिळाली. जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ही पदवी मिळाली. पुढं त्यांना संगीताविषयाची आवड होती. ऑप्शन आपल्या समोर काय, बाबा पद्मानंदजी ओके लक्षात ठेवा, बाबा पद्मानंदजी लक्षात. यमुना पर्यटनाचे लेखक. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी या टोपण नावानं प्रभाकर मध्ये लिखाण केलं होतं. विष्णू शास्त्री पंडित, महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर ओके बघा. आणि वरीलपैकी कोणतेही नाही. आता तुम्हाला 3 पर्याय दिलेत, तुम्हाला हे 2 तर उत्तर नाही. आता इथं एक काय, एक तर गोपाळ हरी देशमुख येईल किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. त्याचं कारण इथं कृष्णाजी रानडे उत्तर येऊ शकतात. लक्षात ठेवा, 2च ऑप्शन आहेत आपल्या समोर. एक तर कृष्णाजी त्र्यंबक रानडे येईल ओके, कृष्णाजी त्र्यंबक रानडे येईल किंवा गोपाळ हरी देशमुख. मग आता तुम्हाला आपल्याला याचं स्पष्टीकरण पाहिजे, कारण हे तुला दोन्ही बाजू समजून सांगतो. ज्ञानप्रकाश नावाचं वर्तमानपत्र, हे मराठी वर्तमानपत्र 1849 मध्ये सुरू झालं आणि हे जवळपास बरेच वर्ष स्वातंत्र्यानंतर पण चाललं. हे वर्तमानपत्र सुरू कोणी केलं होतं, तर कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केलं होतं. पॉइंट नोट करा, कृष्णाजी त्र्यंबक रानडे, कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलं होतं. परंतु यांच्या स्थापनेत गोपाळ हरी देशमुख व इतर व्यक्तींचा सहभाग होता. पहिला पॉइंट बघा. आता पहिलं तुम्हाला क्लिअर केलं, दुसरा पॉइंटवर आहे. आता
सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ह्या पदव्या देऊन गौरवण्यात आलं. आता कुणाला जस्टिस ऑफ पीस मिळाली होती आणि कुणाला राव बहादूर पदवी मिळाली होती, लय महत्वाचा पॉइंट आहे. तर मित्रांनो, भारतामध्ये 1877 पहिल्यांदा दिल्ली दरबार भरलं होतं. नोट करा पॉइंट. 1877 पहिल्यांदा दिल्ली दरबार भरलं होतं. दिल्ली दरबार. आणि या दिल्ली दरबाराच्या वेळी सामाजिक कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारला केलेली मदत या अनुषंगानं या दिल्ली दरबारामध्ये आता तुम्हाला उत्तर मिळतं. क्लू मिळतो फक्त. राव बहादूर नावाची पदवी, राव बहादूर नावाची पदवी ही गोपाळ हरी देशमुखला दिली होती. लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख यांना दिली होती. माफ करा, गोपाळ हरी देशमुख यांना ही राव बहादूर नावाची ही पदवी दिली होती. कधी? 1877च्या दिल्ली दरबारात. याशिवाय गोपाळ हरी देशमुख यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळाली होती. जस्टिस ऑफ पीस. याशिवाय नोट करा पॉइंट परत, यांना फर्स्ट क्लास सरदार ही पदवी मिळाली होती. परीक्षेला तुम्हाला ह्या दोन विचारल्यात आज ग्रुप सी ला, भविष्यामध्ये तिसरी पण येईल, तयारी राहू द्या. चालते. आता आपल्या समोर प्रश्न तयार होतो. मग आता उत्तराचा आपला कल तर गोपाळ हरी देशमुखकडे चालला लागलाय, पण ज्ञानप्रकाश तर कृष्णाजी त्र्यंबक रानडेने सुरू केलं होतं. आता प्रश्नाचं उत्तर काय? तिसरा एक क्ल्यू महत्वाचा. त्यांना संगीत विषयाची आवड होती. आता तुम्हाला अवघड झालं. आता मग गोपाळ हरी देशमुखांना संगीताची आवड होती का कृष्णाजी त्र्यंबक रानडेंना होती? तर याचं उत्तर आहे कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांना संगीताची आवड होती. आयोगानं पहिल्यांदा असे 2 प्रश्न टाकलेत ग्रुप सी च्या या परीक्षेमध्ये. आता पुढचा एक प्रश्न तसाच आहे की उत्तर काय द्यावं. तर कंबाईन मेंटॉर तुम्हाला लक्षात ठेवा, आजच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देते गोपाळ हरी देशमुख. काय उत्तर देते आपण? गोपाळ हरी देशमुख. याचं स्पष्टीकरण पण तुम्हाला सविस्तर दिलंय मी. आयोग काय उत्तर देईल हे माहित नाही, परंतु आपलं व्यवस्थितपणे त्याचं कारण लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना जस्टिस ऑफ पीस, राव बहादूर आणि फर्स्ट क्लास सरदार या पदव्या मिळाल्या होत्या. त्यांनी लोकहितवादी नावाचं मासिक पण काढलं होतं. लक्षात ठेवा. प्रभाकर मध्ये शतपत्र लिहिले होते. बऱ्याच वेळा आयोगाला प्रश्न आपल्याला विचारला, लक्षात ठेवा. परंतु हे जे बाकीचे पर्याय पाहता, पर्टिक्युलरली जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ह्या पदव्या पाहता, आपल्या प्रश्नाचं उत्तर कंबाईन मेंटर तुम्हाला गोपाळ हरी देशमुख देते. जर आयोगानं उत्तर प्रश्न काही चेंजेस केले तर काय सांगू शकत नाही, परंतु लक्षात ठेवा आपल्याला ज्या अनालिसिस आपण केलं यानुसार हे उत्तर निघते. लक्षात ठेवा कोणतं? गोपाळ हरी देशमुख. आपल्याला हे उत्तर निघतं. आजच्या या इतिहास सिरीज मधला शेवटचा प्रश्न. हाही प्रश्न आयोगानं आपल्याला आज मी म्हणेल राज्यसेवेच्या UPSCच्या लेवलचा ग्रुप सी ला प्रश्न टाकलाय. जरा शांतपणे प्रश्न रीड करून घ्या. प्रश्न काय म्हणतं? खालील विधान वाचा आणि कोणत्या, नोट करा, स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते. आधी स्त्री बघूया सुधारक कोणत्या होत्या ते. हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई राऊत. पुढचं वाक्य मी लिहून देतो इथं, राऊत. पंडिता रमाबाई ऑब्लिक डोंगरे. चला पुढं. रमाबाई रानडे आणि आनंदीबाई जोशी, आनंदीबाई गोपाळराव जोशी. चालतंय. आता आपल्याकडे विधान बघूया. शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या, नोट करा वाक्याची डिमांड काय बघा, स्त्रीच्या उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ओके. इतिहास सांगतो. शारदा सदन कुण स्थापन केलं? 1889 मुंबईमध्ये पंडिता रमाबाईंनी. पुन्हा ते शिफ्ट झालं कुठं? पुण्याला. आर्य महिला समाज 1882 पुण्यात. ओके. व्यवस्थितपणे बघा. आता आर्य महिला समाज कुण स्थापन केलं? पंडिता रमाबाईंनी. आता दुसरं, आर्य महिला समाज मुंबईमध्ये कुण स्थापन केलता? रमाबाई रानडे. कुण स्थापन केलता? रमाबाई रानडे. पुण्यात पंडिता रमाबाई आणि मुंबईमध्ये रमाबाई रानडे. बघा आन्सर चेंज व्हायला लागले. ओके. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने म्हणजे ब्रिटिश भारत सरकारने कैसरे हिंद ही पदवी देऊन सन्मान केला होता. मी ते थोडं करेक्शन सांगेल. 4 व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत. महान व्यक्तिमत्वांना कुणाला कैसरे हिंद मिळाला? तर 1919 ला कैसरे हिंद दिला होता. 1919 ला. इथं काय असायला हवं? 1919. कुणाला मिळाला होता? याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. बघा आता पुढं.
1894 साली हिंदू लेडी सोशल क्लबची स्थापना केली होती. 100% हिंदू लेडी सोशल क्लब ही रमाबाई रानडेंनी स्थापन केली होती. 100% लक्षात ठेवा, रमाबाई रानडेंनी स्थापन केली होती. आता मग चौथ्या नंबरचा आहे ठाकरसी उद्योजक, लक्षात ठेवा, आणि टाटा म्हणजे भारतामधले इंडस्ट्रियलिस्ट घराणे होते. यांनी, या कुटुंबियांनी त्यांच्या कुणाच्या या 4 व्यक्तिमत्वाचं कार्य पाहता, कुणा संदर्भातलं कार्य होतं, स्त्री कार्याला आर्थिक पाठबळ दिलं होतं. म्हणजे रमाबाई रानडे असतील, पंडिता रमाबाई असतील, डॉक्टर रखमाबाई राऊत असतील किंवा आनंदीबाई जोशी असतील, यांच्या कार्य पाहता आर्थिक मदत टाटा आणि ठाकरसी यांनी केली होती. तर मित्रांनो, या 4 विधानाचा क्रक्स पाहता आपल्या प्रश्नाचं कंबाईन मेंटर उत्तर देते रमाबाई रानडे. असं वाटतं का तुम्हाला? नाही, रमाबाई रानडे नाही. परंतु इथं वाक्य लिहितोय, परंतु पंडिता रमाबाई. आता सर कंबाईन मेंटर 2 उत्तर देते, आता दोन्हीपैकी कुठलं? तर आजच्या घडीला कंबाईन मेंटर पंडिता रमाबाई हे उत्तर. कारण का? केसरे हिंद या पदवीमुळं. बरं, आणि जर वरील विश्लेषण पाहिलं, वरील विश्लेषण फक्त एका पॉइंट मुळे लक्षात ठेवा. कारण का? पंडिता रमाबाईंना हे पण लागू होतं, हे पण लागू होतं, लक्षात ठेवा, आणि हे पण लागू होतं. रमाबाई रानडेंचा जर विचाराल तर रमाबाई रानडेंच्या शारदा सदनच्या इमारतीच्या उद्घाटनाचा त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यांचं खूप महत्वाचं कार्य आहे. पहिला पॉइंट, आर्य महिला समाज मुंबईला स्थापन केला. दुसरा पॉइंट, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती. म्हणून उत्तर येतं रमाबाई रानडे. सर 9व्या प्रश्नामध्ये कन्फ्यूज केलं आणि तुम्ही 10व्या मध्ये कन्फ्यूज केलं, तसं नाही. आज तुम्हाला कंबाईन मेंटर, आणि हे तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय, तुम्हाला मी परत सांगतोय, या तुम्हाला आता थोडं हे सांगतोय असं, कारण असं का, हिंदू लेडीज सोशल क्लब हे 100% रमाबाई रानडेंनी सुरू केलं. पण आता आयोग प्रश्न बदलतंय का प्रश्न आन्सर चेंज करते हे माहित नाही. दोन्हीला बी अंडरलाईन करूया. ठीक आहे. एकंदरीत आपण इतिहास विषयाचे डिटेलमध्ये 10 प्रश्न घेतलेले आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये काही प्रोनाउन्सेस चुकीचं गेलं असेल तर माफी असावी. पुन्हा भेटूया आपल्या कंबाईन मेंटर या यूट्यूब चॅनलवर. सेक्शन वाईज आपण आजच्या ग्रुप सीचं डिटेलमध्ये अनालिसिस घेतोय. नक्की बघा. लेक्चर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.